शारीरिक ताकदीपेक्षा मनाची ताकद ही खूप मोठी आहे हे सातारा जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशनच्या अष्टपैलू खेळाडूंनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमधून सिद्ध करून दाखवलंयच, पण सामाजिक विषयांबद्दलही ते अतिशय संवेदनशील आहेत। ज्या ठिकाणी ज्या चांगल्या गोष्टी जिथं चालू असतात त्या ठिकाणी आम्ही जातो आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचा सहभाग दाखवून आमच्या संघटनेचं त्यामध्ये योगदान दाखवतो। असामान्य प्रतिभा असलेली ही खेळाडूंची टीम गावात श्रमदानासाठी एकत्र आली आहे आणि त्यांचं एकत्र येण्याचं कारण आहे त्यांना कळलेलं पाण्याचं महत्त्व। पाण्याची फार आवश्यकता आहे आपल्याला आणि ते साठवणं हे फार महत्त्वाचं आहे। पाणी जमिनीमध्ये साठवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। मग त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, लहान मुलं असतील, या सगळ्यांनी आपल्या जमिनीतील भूगर्भामध्ये पाण्याचा साठा जास्त वाढावा म्हणून सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। या सर्वांनी मिळून असं ठरवलं की आपण जिल्ह्यासाठी, राज्यासाठी तर खूप खेळलो, पण आता पाण्यासाठी खेळण्याची वेळ आली आणि म्हणून हातातलं काम तसंच सोडून जिथे असतील तिथून निघून ही खेळाडूंची सेना सत्यमेव जयते वॉटर कपसाठी एकत्र जमली। मला नानावर सरांचा फोन आला तर मी उमरजमध्ये होतो, पाटणवर आलो तर ते म्हणले लवकर इथं सगळ्यांचं संबंध चाललंय तर तू तिथं काय करते, तर मी तसं माझं जे सगळं काम होतं ते सोडून गावात सरांच्या इथं आलो आणि इथं एक मोठ्या प्रमाणात काम चालू होतं तर मला पण उत्साह वाटला। मी पण जोरात उत्साहाने कामाला एक सुरुवातच केली। गावातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर ज्यावेळेस मी काम करत असताना मला असं वाटतं की मी अपंगच नाही हे भान मी विसरून जाऊन मी त्यांच्याबरोबर काम करत असतो आणि ते सगळे लोक मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करून माझ्याबरोबर हाताला हात देऊन तेही काम करतात। आम्ही सगळेजण हसत गाणी म्हणत कामं करतो। सत्यमेव जयते वॉटर कपच्या निमित्ताने या खेळाडूंनी जो हा श्रमदानाचा खेळ मांडलाय त्यातून त्यांच्याबरोबरच अख्ख्या गावाला मोठं बक्षीस मिळणार आहे आणि ते बक्षीस आहे पाण्याचं।